सोबत 2 लोक आणा, आम्ही याचं कोटेशनसाठी दिलेलंही आहे. कोटेशन आलं तर आपण हे इथे शेड बनवू. शेड बनवल्यानंतर कसं होईल, पावसाळा राहिला तरी आपल्याला इथे योगा करता येईल. मागे आमच्या प्रणोतीताई तिथे 30-40 महिलांना घेऊन योगा करतात, पण त्यांना ती व्यवस्था नाही. तर त्यांनी आमच्या पुढे एक निवडून आलं तेव्हाच म्हटलं त्यांनी का दादा तुम्ही इथे शेड जर केलं तर बरं होईल. तर आमचं कालच हे झालं, म्हणजे बजेट झाला, पण बजेटच्या पूर्वीच आम्ही काम सुरू केलं तिथे. आणि तिन्ही नगरसेवक एकत्रित आलो. तिन्ही नगरसेवकांनी थोडा थोडा फंड करून प्रणोतीताईचं जे योगा क्लास सुरू आहे तो तिथे निरंतर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आई इथे बसलेल्या आहे, आईचे संस्कार, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. मी वारंवार म्हणतो का झिंगाबाई टाकीत 93ला आलो तर आम्ही काहीच नव्हतो. आईचा आशीर्वाद, तुम्हा सगळ्या लोकांचा आशीर्वाद आणि चांगले कर्म, पॉझिटिव्ह एनर्जी, त्यामुळे लोक चांगले जुळत गेले आणि हे सगळं घडलं. बरं, बंडू ठाकरेच्या म्हणजे याच्यात म्हणणार नाही कोणी काही, आणि एक प्लॉट दोघाला विकले किंवा काय, जो प्लॉटचा व्यवसाय होता माझा फ्लॅट स्कीमचा होता, खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना ज्या लोकांनी पैसे नाही भरले त्यांना सुद्धा मुदत देऊन मी त्यांचा प्लॉट त्यांना दिला. आज लोक म्हणता भाऊ तुमच्यामुळे झालं. तर हे सगळी देण अध्यात्माची आहे, आमच्या आईची आहे. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर लोक म्हणायचे बायको आल्यानंतर माणूस चेंज होते, पण खरंच सांगतो माझ्या या यशामागे 2 महिला, एक माझी आई आहे, माझी पत्नीसुद्धा आहे.